मेथी दाणा पण टाकून घेणार आहोत, बघू शकता। याच्यामध्ये आपण कांदा टाकूया, कांदा कढीपत्ता, मला चांगलं मिक्स करून घेणार आहे। ते बघू शकता 2 हिरव्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत आणि 1 लाल मिरची टाकलेली आहे। कांदा चांगला ब्राऊन होऊ द्यायचा आहे, ब्राऊन कलरवरती। ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो, धनिया, आखे धने, जिरं, कढीपत्ता हे वाटण काढलेलं आहे ना, हे वाटण ह्याच्यामध्ये आपण परतून घेऊया। ह्याच्या अगोदर हळद टाकायची याच्यामध्ये। कांदा ब्राऊन झाल्याच्या नंतर ना हळद टाकलेली आहे। हळद झाल्याच्या नंतर ना वाटलेला टोमॅटोचा ह्याचा मसाला टाकलाय, ते पण चांगलं परतून झाले। तेल वरती येईपर्यंत आता आपण याच्यामध्ये मीठ टाकणार आहोत। बघू शकता असा मसाला परतलेला आहे। टोमॅटो, धनिया, जिरे, कढीपत्ता, लाल मिरची ह्याचं वाटण चांगलं परतल्याच्या नंतर ना ओलं खोबरं, कांदा आणि बडीशेप ह्याचं वाटण टाकून आता चांगलं आपण परतून घेऊया। आता आपण ह्यात चिंचेचं पाणी टाकणार आहोत। तर बघू शकता चिंचेचं पाणी टाकलेलं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी जास्त कमी जास्त तुम्ही वापरू शकता। अशा प्रकारे झालेले। आता आपण ह्याच्यामध्येच मासे सोडून घेणार आहोत। आणि याला चांगलं शिजून द्यायचंय। 30 मिनिटांमध्ये हे शिजून चांगलं तयार होईल। अशा प्रकारे हे साऊथ इंडियन स्टाईल मच्छीचा सार तयार आहे, पण मच्छी शिजायला टायमिंग आहे अजून। अशा प्रकारे हे कालवण तयार आहे मुशी माशाचं। झाकण देऊन अजून ठेवणार आहे मी 5 मिनिटं। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय।